सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे आयोजित 23व्या वार्षिक ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी महाविद्यालयाच्या कै श्री राम देवाळे मध्यवर्ती ग्रंथालयात उत्साहात संपन्न झाले। हे ग्रंथ प्रदर्शन 18 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे। सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे गेल्या 23 वर्षापासून सातत्याने या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे। दरवर्षी एक विशिष्ट विषय केंद्रस्थानी ठेवून त्या विषयाशी संबंधित जास्तीत जास्त पुस्तके व संदर्भ साहित्य प्रदर्शनात मांडले जाते। उद्घाटन समारंभात शहरी नियोजक संशोधक व सल्लागार सुलक्षणा महाजन, SMC इन्फ्रास्ट्रक्चरचे सुबोध मेहता, संस्थेचे सहसचिव समीर फणसे, सदस्य श्रीकांत देवळे, प्राचार्य डॉक्टर गणेश बगुरे तसेच ग्रंथपाल डॉक्टर महेश दळवी उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी बोलताना कुमार केतकर यांनी ग्रंथ प्रदर्शनातील नियोजन मांडणीचे विशेष कौतुक केले। अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापक वर्गामध्ये वाचन संस्कृती रुजते। तसेच हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याने सामान्य नागरिकांनाही ज्ञान संपदेचा लाभ मिळतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यापूर्वीच्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये भारतीय चलनाचा इतिहास, पर्यावरण जागृती, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मानवंदना म्हणून विज्ञान विषयक पुस्तके तसेच चंद्रावर मानवाच्या पहिल्या पाऊलवाटेच्या 50व्या वर्षानिमित्त खगोलशास्त्र विषयक ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी हे प्रदर्शन सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना समर्पित करण्यात आले होते। या वर्षीच्या ग्रंथ प्रदर्शनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे प्रदर्शन संस्थेचे दिवंगत अध्यक्ष कै सतीश प्रधान यांना त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित अक्षतांजली कार्यक्रमांतर्गत घेण्यात येत आहे। या निमित्ताने यंदाच्या ग्रंथ प्रदर्शनासाठी यांनी घडवले ठाणे आधुनिक ठाण्याचे विविध शिल्पकार हा विषय निवडण्यात आला आहे। या विषयाच्या अनुषंगाने आधुनिक ठाणे शहराच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेणारी पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि वृत्तीय कात्रणाचा संग्रह प्रदर्शनात मांडण्यात आला आहे। हे ग्रंथ प्रदर्शन आधुनिक ठाण्याच्या विकासाचा पाया रचणारे संस्थेचे दिवंगत अध्यक्ष माजी खासदार कै सतीश प्रधान यांना समर्पित करण्यात आले आहे। प्रदर्शनामध्ये विषयाशी संबंधित पुस्तके, विविध वृत्तपत्रीय कात्रणांचा संग्रह तसेच महाविद्यालयात शिकवले जाणारे विविध विषय, संदर्भ ग्रंथ, चरित्र, आत्मचरित्रे, ज्ञानकोश, साहित्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके, भूगोल व पर्यावरण विषयक पुस्तके यांचा समावेश करण्यात आला आहे। महाविद्यालयाचे कर्मचारी मंगेश खारटकर व यशवंत कालेकर यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने साकारलेला कै सतीश प्रधान यांच्या विकास कार्याचा देखावा वाचकाचे विशेष लक्ष वेधून घेत आहे। ग्रंथालयात संकलित केलेल्या 150हून अधिक वृत्तपत्रीय कात्रण फाईल्स विद्यार्थ्यांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आल्या आहेत। तसेच भारताच्या संविधानाची मूळ प्रतही या प्रदर्शनात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। याशिवाय ठाणे शहराच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारे अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रंथपाल डॉक्टर महेश दळवी यांनी यावेळी दिली आणि संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान आणि सहसचिव मानसी प्रधान यांच्या सातत्याच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले। सदर ग्रंथ प्रदर्शन 18 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे। डिबेट्स वगैरे जे आहेत लायब्ररीला बोलत करायचे ते आम्ही इकडे केले। आता माझे
आणि हे आम्ही यावर्षीचं एक्झिबिशन प्रधान साहेबांना डेडिकेट केले. आम्ही पर्यावरण मागे टीचरसाठी वेगळी बाहेरचं कोण येतात. बाहेरचं लोक म्हणजे असे कॉन्टॅक्ट नाही आहेत ते वापर. हे सगळं काय केलं म्हणजे का की जे विचारवंत आहेत की ज्याच्या गरज आहे खरंच त्यांचं लिटरेचर डिस्प्ले केलं आहे. तर्ककीर्तांचे सगळे वाढून येतात, त्यांचं समुद्र हां हे सगळं डिस्प्ले केलं आहे. हो हो हो. हे आता आज ज्याची गरज आहे त्या विचारांची ती त्यासाठी तेवढं करायचं आपल्या लेवलला बेसिकली कौटुंबकरांची पोचायला पाहिजे. हे स्पोर्ट्स संदर्भात पुस्तक यावर्षी एन पीमध्ये स्पोर्ट्स वेगळा विषय त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे. हे बायोग्राफी एक्झिक्युटिव्ह बायोग्राफी हा चरित्र आम्हाला हे सारं सोपं नाही. हे सगळं बायोग्राफी प्रोसेस आहेत. सायंटिस्ट डिसीज केमिस्ट बायोलॉजी इकॉनॉमिस्ट नोबेल अवॉर्ड सगळी काही सगळं पॉसिबल पण नाही. सर्क्युलेशन सगळं बारकोड लागले सगळं मुलांच्या ॲटोवरती काय बारकोड आहे त्याच्यानेच आमचं सर्क्युलेशन
फ्युचरमध्ये या कामात आमच्या सगळ्या टीचर्सची हे जगत नाही होतं काय सांगाल आता आपण पुस्तक प्रकाशन उद्घाटन सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजनी हे जे ग्रंथालय उभं केलं आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रदर्शन भरलेलं आहे हे अतिशय कल्पकतेने आणि योजकतेने केलेलं आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर प्राध्यापकांमध्ये सुद्धा वाचनाची सवय वाढेल अशी मला खात्री आहे. आणि एकूणच ठाण्याच्या परिसरातल्या लोकांना हे वाचनालय जर खुलं असेल तर तिथेही वाचनाचा प्रसार व्हायला मदत होईल. ग्रंथ वाचनाला पर्याय नसतो. त्यामुळे याचं उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो. मी डॉक्टर महेश दळवी, ग्रंथपाल ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे. आम्ही दरवर्षी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करतो. आमचं हे या ग्रंथ प्रदर्शनाचं सलग 23 वर्ष आहे. यावर्षी आम्ही आमचे माननीय अध्यक्ष गेल्या वर्षी सतीश प्रधान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित अक्षतांजली या कार्यक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन भरवत आहोत. आणि हे प्रदर्शन आम्ही माननीय सतीश प्रधान यांना डेडिकेट केलं आहे, समर्पित केलं आहे. यावर्षी आम्ही त्या विषयाला अनुसरून या एक्झिबिशनची थीम ही यांनी घडवले ठाण्याच्या विकासातील विविध शिल्पकार अशी ठेवलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही ठाण्याच्या विकासातले विविध जे शिल्पकार आहेत त्यांच्याविषयीची माहिती आणि त्यांची ग्रंथसंपदा किंवा त्यांच्यावरची जे काही लिटरेचर आहे ते, आणि ठाण्याचा इतिहास आणि एकूणच ठाण्यावरची जी काही ग्रंथसंपदा आहे आणि पुस्तकं आहे आणि माहिती आहे ती प्रामुख्याने डिस्प्ले केली आहे. आणि त्याच्यानंतर आमची जी बाकीची ग्रंथसंपदा आहे ती डिस्प्ले केली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या सगळ्या जी ग्रंथालयातलं संग्रह आहे तो बघता येईल. आम्ही दरवर्षी वेगवेगळी पुस्तकं याच्यात मांडत असतो की विद्यार्थ्यांना आपल्या ग्रंथालयाचं कलेक्शन कळावं. आणि आम्हाला विद्यार्थ्यांचा आणि एकूणच सगळ्यांचा शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आणि बेसिकली आमची ग्रंथालयाची टीम ही माझ्या बाजूला जी उभी आहे ती ह्या सगळ्यात अहोरात्र मेहनत करत असते. गेल्या महिनाभर आमचं सगळं प्रिपरेशन चालू आहे. सगळी माहिती गोळा करणं, पुस्तकांचं अरेंज करणं, पुस्तकं निवडणं, आणि ते अव्याहतपणे चालू आहे गेल्या महिनाभर. आणि ते करत आहेत. आणि त्यांच्या या सगळ्या प्रयत्नातनं हे आजचं एक्झिबिशन आपल्याला दिसतं आहे. या सगळ्यात आम्हाला आमचे प्राचार्य डॉक्टर गणेश बगुरे सर यांचं सहकार्य असतं. तसंच आमचे ट्रस्टी अध्यक्ष कमलेश प्रधान सर आणि सेक्रेटरी मानसी मॅडम सर, तसेच सतीश शेठ सर यांचंही सहकार्य वेळोवेळी लाभतं.